श्री स्वामी समर्थ. रक्षाबंधन 2026 भद्रकाळ या अशुभ काळात राखी बांधणे टाळा. या शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधा. रक्षाबंधनला चुकूनही या राख्या खरेदी करू नका. 28 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आले आहे. दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजे नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भावा बहिणीच्या अतूट नात्याची वीण असलेला राखी पौर्णिमेचा सण साजरा करतो. जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकांपासून दूर जरी असले तरीही भावा बहिणीचे नाते दिवसांदिवस अजून घट्ट व्हावे, त्याच्यातील प्रेम काळजी नेहमी टिकून राहावं, भावाने बहिणीचं कायम एका पाठीराखा व्हावे आणि बहिणीने सुद्धा भावाची एक पाठीराखी व्हावी म्हणून रक्षाबंधन दरवर्षी साजरी केली जाते. 2026 पौर्णिमा ही तिथी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 असणार आहे. म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला राखी बांधण्यासाठी 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार हाच दिवस दिलेला आहे. पंचांगानुसार या दिवशी राखी बांधण्याचा कालावधी हा सकाळी 6:19 ते 9:48 आहे. तसेच या दिवशी शतभिष नक्षत्र आणि अतिगड योग असा शुभ संयोग निर्माण होत आहे. याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. या सर्व ग्रहाच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत विशेष ठरतो. या राहू काळ वगळता बहिणींना कोणत्याही भीतीशिवाय दिवसभर आपल्या भावाला राखी बांधता येणार आहे. 28 ऑगस्ट रोजी चंद्रग्रहण आहे, मात्र ती भारतातून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणासंबंधी वेदादी नियम पाळण्याचेही बंधन नाही. त्यामुळे स्वाभाविक दिवसभर तुम्ही राहू काळ वगळता कोणत्याही वेळेला राखी भावाला बांधू शकता. ग्रहाचा कुठलाही परिणाम राखी पौर्णिमेवर होणार नाही. मात्र परदेशात जिथे ग्रहण दिसणार आहे अशा ठिकाणी मात्र ग्रहण पार पडल्यावरच रक्षाबंधन साजरे करावे. तर पहा, भद्रकाळामध्ये रक्षाबंधन सण साजरा करणे शुभ मानले जात नाही आणि त्यामुळे यंदा 2026 रक्षाबंधन सणादरम्यान भद्रकाळाचे सावट देखील आहे. तर पहा, यंदा वैदिक पंचांगानुसार भद्रकाळाचे सावट रक्षाबंधनाला नाही, कारण 28 ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्या अगोदर भद्रकाळ हा संपत असल्यामुळे 28 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रकाळाची सावली दिसणार नाही. पण राहू काळ हा सकाळी 1.5 तास असल्यामुळे आपल्याला त्या वेळेमध्ये राखी बांधायची नाही. तसेच शुभ मुहूर्त, अभिजित मुहूर्त व राहू काळ याची संपूर्ण माहिती पुढे सविस्तर देणार आहे. 28 ऑगस्टला शुक्रवारी रक्षाबंधन आलेले आहे. रक्षाबंधन कशा प्रकारे साजरे करावे, भावाचे औक्षण करण्यासाठी ताट कसे तयार करावे, ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू ठेवाव्या, औक्षण करताना कोणत्या पद्धतीने करावे, कोणत्या वेळेत करावे, या दिवशी कोणते नियमाचे पालन करावे, मासिक पाळी, सुतक, विटाळ, गरोदर महिला यांनी रक्षाबंधन साजरे करावे का, 3 शुभ मुहूर्त कोणते, राहू काळ कोणत्या वेळेत, याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहा, या दिवशी रक्षाबंधनाचा सण जरी भावा बहिणीचा असला तरी राखी एक बहीण आपल्या वडिलाला, एक मुलगी आपल्या दिराला, एक बहीण आपल्या आत्ते भावाला, मावस भावाला, मामे भावाला देखील बांधू शकते. एक आईसुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते. तसेच एखाद्या घरात फक्त मुली झालेल्या असतील तर यामध्ये एक बहीणसुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते. बहीण आपल्या भावाचे औक्षण करताना मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते, जेणेकरून आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभावे आणि त्याचे सर्व काही चांगले होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हातात राखी बांधणे हे अत्यंत शुभ मानले जाते. शास्त्रानुसार उजवा हात वर्तमानात जीवनातील कर्माचा हात मानला जातो. यासोबत देवपूजासुद्धा उजव्या हातानेच करावी अशी मान्यता आहे. कारण एक राखी देव्हाऱ्यात आवर्जून ठेवा, देवाला नामस्मरण करा, देवासोबतही आपल्या भावाला आपण दीर्घ आयुष्य मिळावे यासाठी प्रार्थना करा. तर राखी सूर्यास्ताच्या वेळेला बांधू नये. सूर्य मावळल्यानंतर आपल्याला भावाचे औक्षण करायचे नाही, तेवढा नियम नक्की पाळा. आता पाहूया औक्षणाचे ताट शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे तयार करावे. तर पहा, कोणकोणते साहित्य लागते.
सर्वात प्रथम हळद कुंकू बरोबर माध्यम अक्षता ठेवायच्या असतात. तसेच उजव्या हाताला सुपारी अंगठी ठेवायची आहे. तसेच मध्यम निरांजन पेटवून ठेवायचे आहे आणि डाव्या हाताला दुर्वा ठेवायच्या आहेत. औषणाचे तामण खाली ठेवताना अगोदर तांदूळ खाली ठेवा, त्यावर तुम्ही ताट ठेवा. ओवाळताना किंवा आपण भावाचे राखी बांधण्याचा जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये राखी बांधत आहोत, तेव्हा आपण कोणत्या दिशेला तोंड करून बसायचं आहे, कोणती दिशा शुभ आहे त्याबद्दलही सांगणार. सर्वात प्रथम निरांजनविषयी माहिती जाणून घेऊया. औषण करताना निरांजन का बरे वापरतो, तर निरांजन म्हणजे दिवा. त्याचे ओवाळण्याने त्याच्या आयुष्यातील अंधार जाऊन त्याचे आयुष्य उजाळून निघावे. निरांजन हे नेहमी 2 वाती 5 वाती असाव्या. त्यामध्ये तेल घालावे हे लक्षात ठेवा. तूप घालून त्यात फुलवात घालून हे निरांजन आपण तयार करतो ते देवाला ओवाळण्यासाठी. हिंदू संस्कृती आपण सर्व कार्य अग्नीला साक्षी मानून करतो. अग्नी हा परमेश्वर आपल्यातील दुवा आहे. आपण ज्याला ओवाळतो त्याचे शुभ कल्याण व्हावे अशी प्रार्थना देखील करतो. यामार्फत आपली जी काही इच्छा आहे किंवा आपली प्रार्थना आहे देवांपर्यंत पोचावी म्हणून निरांजन हे आपण पेटवतो. तसेच आता आपण सुपारी पाहूया. त्याचे आयुष्य सुपारीसारखे टणक मजबूत व्हावे म्हणून आपण औषण करताना सुपारी वापरतो. तर सोने का ओवाळावे, चांदीने का नाही बरे, तर त्याचे आयुष्य सोन्यासारखे निष्कलंक होऊन त्याच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या, त्याचं आयुष्य हे सोन्यासारखे झळकावे यासाठी सोने वापरले जाते. तर पहा, आपण राहू काळ कधी आहे किंवा भद्रकाळ कधी आहे, शुभ वेळ कोणती आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तसेच आता आपण अक्षताचं देखील पाहूया. अक्षता अखंड तांदळाच्या अक्षता असाव्यात. त्यात कुंकू किंवा हळद कुंकू लावलेली किंवा बनवलेली अशी अक्षता असावी. पांढरे तांदूळ थेट अक्षता म्हणून घेऊ नका. अक्षता आपण नेहमी आशीर्वाद देतो, तसे त्याच्या शुभ कार्यात देखील अक्षता वापरल्या जातात. तर पहा, ओवाळून शेवटी आपल्याला दक्षिण दिशा सोडून दुसऱ्या कोणत्याही दिशेला आपण तोंड करून बसावे. सर्वात प्रथम भावाच्या हातामध्ये एक नारळ द्यायचा आहे, तेव्हाच तुम्हाला राखी बांधायला सुरुवात करायची आहे. मिठाई तुम्ही गोड किंवा तुमच्या हाताने कोणतीही मिठाई भावाला भरवू शकता. तर पहा, या दिवशी आपल्याला राख्या कोणत्या खरेदी करायच्या आहेत, तर राखी कधीही काळ्या रंगाची नसायला हवी. विचित्र कोणतेही चिन्ह असलेली राखी नसायला हवी. तर राखी ही नेहमी शुभ चिन्हाचीच असायला हवी. त्यावर स्वास्तिक, ओम, गणपती असे चित्र असायला हवे. राखीचा रंग हा नेहमी लाल, पिवळा, केशरी या शुभ रंगाच्या राख्या खरेदी नक्की करा. तसेच पहा, राहुकाळ कधी आहे, चंद्रग्रहण कधी आहे, भद्रकाळाचा सावट हे आपल्या रक्षाबंधनाच्या दिवशी नाही आहे. तर यासाठी सर्वांनी राखी पौर्णिमा हा सण दिवसभर साजरे करू शकता. तर पहा, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. श्री स्वामी समर्थ.